गेल्या काही दिवसापासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या विदर्भात आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे। अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आज नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे। गेल्या 2-3 दिवसात अवकाळी पावसाचा दिलेला इशारा मात्र काहीसा फोल ठरला आणि मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे। सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचे चटके जे बसत आहेत ते पुढील 2 दिवस वादळी पावसामुळे आणि येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र यामध्ये नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आहे, कारण वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला आहे। 18-19 तारखेला वादळी वाऱ्यासह हा पाऊस होणार असल्याचं पाहायला मिळते आहे। मंगळवारी वातावरणामध्ये बदल होऊन विदर्भातील सगळ्याच जिल्ह्याचं जे 40च्या वर गेलेलं तापमान आहे ते 40च्या खाली आल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे आता हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला आहे, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचा अंदाज दिलेला आहे। तो आता कितपत खरा ठरतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि याचा किती मोठा जोर असेल हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।